सध्या मी तासवडे टोल नाक्यावर उभा आहे. तासवडे टोल नाक्यावर पूर्वीचा जो टोल नाका आहे जुना तो काढण्यात आला आणि हा टोल नाका काढल्यानंतर या ठिकाणी जे टेकडी होती टोल नाक्यावर, जी जवळपास टेकडी म्हणता येत नाही, ती रस्त्याला अशी समतोलच होती. मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी इंजिनियर यांनी केलं आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण बघतोय बघा कशा या धडी पडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलं. जवळपास कोट्यावधी रुपयांचा जो या ठिकाणचा निघालेलं मटेरियल आहे, डबर आहे किंवा जो मुरुम आहे तो असा खाजगीत विकून कोट्यावधी रुपये कमावण्यात आलेले आहेत. त्याचा कुठलाही हिशोब नाही. रॉ मटेरियल आहे असं सांगून या अधिकाऱ्यांनी आपले खिसे गरम करून घेतलेले आहेत. मात्र अधिकाऱ्यांचे हे खिसे गरम होत असताना इथल्या स्थानिकांना मात्र याची प्रचंड मोठी झळ बसलेली आहे. माझ्या समोर हे तासवडे गाव आहे बघा. या ठिकाणी ग्रामस्थांना आता जो पूर्वीचा अत्यंत चांगला रस्ता होता, मात्र आता भुयारातून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इथले व्यावसायिक दुकानगाळे आणि जे काय इथं चहाच्या टपऱ्या वडापावचे गाडे होते हे पूर्ण नेस्तनाबूत झालेले आहेत. अत्यंत म्हणजे रस्त्याकडेला यांच्या जमिनी जाऊन लोकांच्या त्यांना कवडी मोलाचा मोबदला मिळाला आणि त्यांचे व्यवसायही कायमस्वरूपी पूर्णपणे बंद झालेला आहे. अशा पद्धतीचा एकदम अत्यंत खराब प्लॅन करण्यात आला आणि या प्लॅनमुळं स्थानिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. इथली जी नैसर्गिक जी संपदा होती ती कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. इथं कुठल्याही प्रकारचा असा तीव्र प्रकारचा चढ नव्हता किंवा वाहतुकीला त्रास होईल अशी कुठलीही परिस्थिती नसताना हे जे केलेलं काम आहे म्हणजे अत्यंत लोकांचा तीव्र संताप अनेकदा यावरून व्यक्त झालेला आहे. आंदोलन इथं केलेलं आहे. हा तासवडे शिडवरे जाणारा समोरचा जो रस्ता बघतोय आपण, हा रस्ता आता इथून एक टेम्पो चाललोय बघा आणि इथं आता हा टेम्पो एकदम त्या अगदी कठडं फोडून तो एकदम खालून गेलेला आहे. आता तो टेम्पो पण दिसायचा बंद झाला बघा. अत्यंत परिस्थिती गंभीर आहे. सगळी फोडाफोड झालेली आहे. चुकीच्या प्लॅनमुळं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि प्राधिकरणाला ह्याचं कुठलंही घेणं देणं नाही, कितीही नुकसान होऊ द्यात. मात्र जो या ठिकाणी मुरुम झाला, भरा उपसा झाला, कोट्यावधी रुपये म्हणजे कोट्यावधीच्या पुढं पण या ठिकाणी मलिदा लाटलेला आहे. एकूणच जे केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, तुम्ही कधी एकदा या इथं तासवडे टोल नाक्याच्या हद्दीत आला तर आवर्जून याचा सर्वे करा आणि कशा पद्धतीने या देशाची लूट चाललेली आहे. रस्त्याच्या नावाखाली किती मोठ्या प्रमाणावर हा भ्रष्टाचार सुरू आहे आपल्या लक्षात येईल. प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूज, कराड.